नमस्कार, मी आज तुम्हाला फ्रिल बाही कशी करायची ते सांगणार आहे. तर चला आता आपण पहिली बेसिक बाही करून घेतलेली आहे. तर आता मी मिडलपासून 1-1 इंच अंतरावरती पॉईंट काढून घेत आहे, म्हणजे मार्क करत आहे. आता ह्या बाजूनी 6 आणि उजव्या बाजूनी 6 आणि डाव्या बाजूनी 6 असे दोन्ही बाजूला आपण ड्रॉ करून घेणार आहे आणि नंबरही टाकणार आहे. आता आपण लाईन मारून घेतोय. ही फ्रिलची बाही एकदम परफेक्ट बसते पण आणि दिसते पण. आता आपण कटिंग करून घेणार आहे. पहा कशा पद्धतीत आपण कटिंग करून घेत आहे. एकदम कडेला पॉईंट थोडासा सोडून कटिंग करायचं आहे. दोन, तीन, 4, 5, 6, 7 6 लाईन मारल्या आणि 7 पॉईंट झालेत. म्हणजे 7 पॅटर्न झालेत. त्या बाजूनही सेम तसंच करायचं. आता आपण ब्राऊन पेपर घेत आहे. ब्राऊन पेपरच्या एक मध्य मिडलला एक लाईन मारून घेत आहे मी. लाईन मारल्यानंतर मी दोन्ही बाजूला 1-1 इंच सोडून प्रत्येक पॉईंटवर 1-1 इंच सोडणार आहे. लाईन एकदम अस्पष्ट असल्यामुळे थोडंसं दिसत नाही आहे. पहा, मिडलपासून मी 1 इंच अंतरावरती मार्क करून घेतलं दोन्ही बाजूला. ग्लूनी मी आता चिटकून घेतलेला आहे पेपर. एक इंच, पुन्हा 1 इंच, एक 1 इंच अंतरावरती एक 1 इंच अंतरावर पूर्ण इकडच्या बाजूने केलं सेम त्या पद्धतीने. आता ड्रॉ करून घेत आहे मी. ही आपली परफेक्ट आता फ्रिल बाही मी शिकवलेली आहे.
ही आपली परफेक्ट बाही तयार झालेली आहे. तर चला मला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रिल बाही कशी झाली आहे ती, आणि तुम्हीही स्वतः करून पहा. ही बाही एकदम परफेक्ट बसते आणि केल्यानंतरही फार सुंदर दिसते. पुढे कमी जास्त अजिबात होत नाही. ज्यांना खरंच शिकायचे आहे त्यांनी ही अशा पद्धतीत नक्की करा.